बालविवाहावर काम करणाऱ्या संस्थेने महानगरपालिकेकडे मार्च 2026 रोजी बालविवाहांची नोंदणीची माहिती मागितली, पण महानगरपालिका अधिकाऱ्यांनी चुकून मोबाईल नंबरसह बालमातांची यादी संस्थेला दिली. ही माहिती संबंधित संस्थेने बाल हक्क आयोगासह सर्व संबंधित प्रशासकीय कार्यालयाला पाठवली. संस्थेला मिळालेल्या यादीत जवळपास 80 बालमातांची नावे आहेत. यातील संबंधितांशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यामुळे येत्या काळात जवळपास 30 पेक्षा जास्त डॉक्टरांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन राज्य बाल हक्क आयोगाने तत्काळ कारवाई करत सर्व शासकीय संस्थांना विचारणा केली आहे. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यात शहरात मागील 5 दिवसात जवळपास बालविवाह प्रतिबंध अधिनियम आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम म्हणजेच पोक्सो अंतर्गत 4 गुन्हे दाखल झाले आहेत. यात पीडितेच्या आई-वडील, पतींसह नातेवाईकांना आरोपी करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता त्या मुली गर्भवती दरम्यान ज्या ठिकाणी तपासणीसाठी गेल्या होत्या, ज्या ठिकाणी प्रसूती झाली, अशा डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. यात जवळपास 6 डॉक्टरांवर आतापर्यंत या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.